श्री गणेशाय नमः. नमस्कार मंडळी, रेखास किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचे स्वागत. तर आपण आज बनवणार आहोत एकदम झणझणीत असा हिरवी मिरचीचा ठेचा. चला तर मग सुरू करूयात रेसिपीला. तर इथे आपण एका कढईमध्ये तेल घेतलेलं आहे, त्यामध्ये जिरा टाकलेला आहे. जिरा चांगला तडतडला की आपण त्यामध्ये हिरवी मिरची टाकूया आणि हिरवी मिरची चांगली तेलामध्ये तळून घ्यायची आहे. मिरची छान अशी तेलामध्ये तळून घ्यायची आहे, कारण मिरची तेलामध्ये तळल्यामुळे काय होईल, मिरची मधला जो तिखटपणा आहे जास्तीचा तो थोडासा कमी होईल. त्यामुळे मिरची छान तळून घेणं खूप गरजेचं आहे. तर अशा प्रकारे आपण हे हलवून सगळ्या साईडने छान असं तेलामध्ये तळून घेणार आहोत. तर तुम्ही बघू शकता मिरची छान अशी तेलामध्ये फ्राय झालेली आहे. तर आता आपण यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊयात. त्यासोबत आपण लसणाच्या इकडे 20 एक पाकळ्या अशा टाकलेल्या आहेत. त्या पण आपल्याला तेलामध्ये अशा तळून घ्यायच्या आहेत. आणि इथे एका वाटीने मी 1 वाटी शेंगदाणे टाकणार आहे. शेंगदाणे थोडेसे जास्तच टाकलेत, त्याचं प्रमाण तुम्ही कमी करू शकता. आम्ही कसं हे ट्रॅव्हलिंगमध्ये बनवून घेणार आहोत भाकरीसोबत, त्यामुळे मुलं पण खाणार आहेत आणि ठेचा इतका तिखट झाला नव्हता, त्यामुळे मुलांनी पण आवडीने खाल्ला. त्यामुळे शेंगदाणे थोडेसे जास्तच टाकायचे, कारण मुलं पण खाऊ शकतील. आणि तुम्हाला जर तिखटच ठेचा हवा असेल तर शेंगदाणे थोडे कमी टाकले तरी चालतील. तुम्ही बघू शकता हे सगळं आपण छान फ्राय करून घेतलेलं आहे. आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया. आता आपण हे मीठ टाकून परत मिक्स करून घेणार आहोत. आणि हे आपण 2-3 मिनिटं असं झाकून ठेवणार आहोत. आणि 2-3 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता थोडंसं थंड झालेलं आहे हे. आता आपण हे वाटायला घेऊयात. आपल्याला हे कढईमध्येच असं वाटून घ्यायचं आहे, अशा प्रकारे हलकसं गरम असतानाच. तर अशा प्रकारे जो खलबत्त्याचा वाटायचा वरचा ठोंब्या असतो त्याने हे वाटून घ्यायचं आहे आपल्याला कढईमध्येच. तर हे असं आपल्याला थोडंसं गरम असतानाच अशा प्रकारे बारीक असं वाटून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता मस्त आपला असा हा मिरचीचा ठेचा भाकरीसोबत चपातीसोबत खाण्यासाठी तयार झालेला आहे. आणि ट्रॅव्हलिंगमध्ये तर भाजी वगैरे असं लवकर खराब होते, त्यामुळे हा बेस्ट पर्याय आहे. तर हा ठेचा प्रवासात आपण 1-2 दिवस आरामात टिकवू शकतो, लवकर खराब होत नाही. तर मस्त आपला असा हा झणझणीत ठेचा तयार झालेला आहे. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर आपला असा हा ठेचा तयार झालेला आहे. आता मी हा डायरेक्ट डब्यामध्येच काढणार आहे, कारण आम्ही हा ट्रॅव्हलिंगमध्ये घेऊन जाणार आहोत. तर तुम्ही बघू शकता तर मस्त आपला असा हा गावच्या पद्धतीने झणझणीत असा ठेचा तयार झालेला आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा. चला तर मग भेटूयात पुन्हा अशाच एका नवीन आणि छान छान रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.